तर चाकण MIDC मध्ये खड्डे आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे 20हून अधिक कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत 16 तारखेला चाकणमध्ये जाणार आहेत। उद्योजकांच्या समस्या चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्यावरती मार्ग काढू असंही सामंतांनी म्हटलंय। दरम्यान उदय सामंत चाकणमध्ये येणार असल्यामुळे आता अधिकारीही खडबडून जागे झालेत। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि MIDC मुख्याधिकारी यांनी चाकणमधील वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली। रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडी मागची कारणं अधिकाऱ्यांनी जाणून घेतली। चाकण MIDCच्या बाबतीमध्ये मी स्वतःच आता गाडीमधून येताना तिथले जे पदाधिकारी आहेत कुलकर्णी यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यांना नक्की आवश्यकता कुठच्या कामाची आहे काय आहे हे मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे आणि 16 तारखेला 4 वाजता मी स्वतः चाकणच्या उद्योजकांना भेटायला चाकणमध्ये जाणार आहे। तिथल्या भागाची पाहणी करायला जाणार आहे। परंतु तिथे पण बघा, ठीक आहे, राग उद्योजकाला येऊ शकतो, रागाप्रती विकास होण्यासाठी तो काहीतरी बोलू शकतो, पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ताबडतोब की चाकणचे 40 उद्योग बाहेर गेले। आता 16 तारखेला त्याचा खुलासा देखील मी पुण्यामध्ये जाऊन करणार आहे।